प्रथम मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे सायबर क्राईमबद्दल आपल्याला काय वाटतं? ॲक्च्युली सायबर क्राईमबद्दल सांगायला गेलं तर भरपूर आहे. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि नेसेसिटी वस्तू आहे जे आता सगळ्यांना डे टू डे लाईफमध्ये यूज होते. वेन इट कम्स टू एनी टेक्नॉलॉजी, तुम्ही मोबाईल म्हणा की बँक रिलेटेड ट्रान्झॅक्शन म्हणा की तुम्ही एकमेकांशी कधी फोनवर बोलतो, दॅट इज रिलेटेड टू बेसिकली सायबर इक्विपमेंट्स. तर त्याच्याबद्दल एक आता खूप अवेअरनेस आहे आणि त्याच्यामध्ये नवीन आता क्राईम्स खूप वाढलेले आहेत. जस्ट टू कर्व दॅट, जस्ट टू कमी करण्यासाठी दिस इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म अँड इट हेल्प्स इन फर्दर इन्व्हेस्टिगेशन ऑफ द क्राईम ऑल्सो. रोहन न्यायाधीशांच्या DTF आणि GCCH याबद्दल आपल्याला काही माहिती आहे? ॲक्च्युली मी रोहन सरांना कमीत कमी 2-2.5 वर्षापासून ओळखतो. बिंग अ क्रिमिनल लॉयर, आय हॅव टेकन मेनी काइंड ऑफ सर्व्हिसेस फ्रॉम DTF. कारण वेन इट कम्स टू फॅमिली रिलेटेड मॅटर्स ऑल्सो, आम्हाला कुठल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल कुणाबद्दल वगैरे, तो रोहन सर इज वन ऑफ द मीडियम, बेसिकली अ हेल्पिंग हँड हू कॅन गाईड्स अस इन टर्म्स ऑफ डिजिटल टास्क फोर्स. म्हणजे त्यांच्या जे कंपनीच्या माध्यमातून ते आम्हाला खूप चांगलं गायडन्स देतात अँड इट हेल्प्स इन इन्व्हेस्टिगेटिंग इन द क्राईम. तर तशाप्रमाणे रोहन सरांचे आम्हाला कुठलं पण केस असू दे क्रिमिनलमध्ये, वेन त्याच्यामध्ये सायबर रिलेटेड असेल तर आम्ही त्यांच्याकडनं एक गायडन्स आणि हेल्प घेतो. सायबर क्राईममध्ये आत्तापर्यंत कोणताही गौरव सोहळा आयोजित केलेला नाही, तर आज हा जो गौरव सोहळा आयोजित केलेला आहे हा खरंच गरजेचा आहे का? याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? येस, दिस इज, आय थिंक सो, इट्स वन ऑफ द मोस्ट नेसेसरी थिंग राईट नाव. कारण त्याच्यामुळे खूप अवेअरनेस होत आहे आणि पीपल आर नॉट अवेअर अबाउट दिस अवॉर्ड बेसिकली. सो दिस विल हेल्प अस इन क्रिएटिंग अ ग्रेट अवेअरनेस अँड इट विल स्प्रेड अ वर्ड विदिन द कम्युनिटी एज सच अँड इट विल हेल्प पीपल रिचिंग DTF अँड GCC. थँक्यू. थँक्यू.